मित्रांनो, एकदम धमाकेदार बातमी आहे। आपल्या महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 2262 कोटी रुपयांची भरपाई निधी सरकारनं थेट जमा केली आहे। मागच्या काही महिन्यात सतत पाऊस, पूर, अवकाळी वारे यामुळे लाखो शेतकऱ्यांचं जबर नुकसान झालं होतं। सरकारनं पंचनामे करून सगळ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा केली आणि आता शेतकऱ्यांना कुठलाही त्रास न देता मदतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली आहे। कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना हा फायदा झाला आहे। धान, ऊस, कापूस, मका, सोयाबीन, भाजीपाला सगळ्या पिकांचं नुकसान भरून काढण्याचे हे पैसे मिळाले आहेत। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार सज्ज आहे। कोणताही शेतकरी निराश होणार नाही, म्हणून ही रक्कम वेळेत आणि थेट खात्यावर दिली आहे। केंद्र सरकारकडे आणखी पैसे मागितले आहेत, म्हणजे भविष्यात अजून मदत मिळू शकते। अनेक गावात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले, लोकांनी आनंद उत्सव साजरे केले। ग्रामपंचायतीनं ह्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली, जेणेकरून सगळ्यांना खात्री मिळेल। काही शेतकरी तर म्हणतात, पहिल्यांदाच मदत इतक्या पारदर्शकपणे थेट आमच्या खात्यात मिळाली। कृषी विभाग आता पुढील हंगामासाठी नवीन योजना आणतोय। पाणी साठवणं, जलसंधारण, पीक विमा, बी बियाणे, सवलतीचं कर्ज अशी वेगळी मदत मिळणार आहे। म्हणूनच मित्रांनो, 2262 कोटींची ही भरपाई आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभा राहायला, शेतीला नवा जोम मिळवायला सरकार खऱ्या अर्थानं आपल्या पाठीशी आहे हे दाखवून दिलं आहे।